हा क्वेश्चन थोडासा अवघड आहे, अवघड नाहीये, थोडा फॅक्च्युअल आहे. टिपू सुलतान आणि महाराजा रणजित सिंग त्यांच्या राज्यांमध्ये त्यांनी काय काय सुधारणा केल्या होत्या. ठीक आहे, राज्य निर्मितीचे प्रयत्न म्हणजे आपापल्या राज्यात त्यांनी नेमकं काय करण्याचा प्रयत्न केला होता याचं विश्लेषण करा आणि त्यांचा जे काही त्यांनी करण्याचा प्रयत्न केला त्यांचा परिणाम काय झाला त्यांच्या राज्यांमध्ये. आता इथे काय केलंय मी, एकाच वेळेला दोन पर्सनॅलिटी, कारण प्रश्नांची मर्यादा आहे, 10च प्रश्न काढता येत आहेत, पण मला दोघांबद्दल प्रश्न काढायचा होता, मग मी दोघांना एकाच प्रश्नात कोंबलंय. टिपू सुलतान आणि महाराजा रणजित सिंग त्यांचं कॉन्ट्रीब्युशन लिहिणं अपेक्षित आहे आणि त्यांचा परिणाम काय झाला, या दोघांनी जे जे काही केलं त्याचे परिणाम काय झाले. हा थोडासा फॅक्च्युअल प्रश्न आहे, ज्यांनी रिवाइज केलंय त्यांना आठवेल. सोपा प्रश्न आहे पण फॅक्च्युअल आहे, ज्यांचं फॅक्च्युअल थोडं स्ट्रॉंग आहे, कारण हे लक्षात घ्या की एमपीएससीचा पेपर आहे. यूपीएससीचा पेपरमध्ये जनरली सगळे प्रश्न कॉन्सेप्च्युअल असतात जास्तीत जास्त. मुख्य परीक्षेला राज्यसेवेला फॅक्च्युअल प्रश्न पण असणार आहे, डायरेक्ट फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला येणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, सो माझा प्रयत्न हा आहे की सगळ्या प्रकारचे क्वेश्चन, मगाचा जो क्वेश्चन होता त्याच्यात मुद्दामून मी महाराष्ट्राचा संदर्भ घातला. ठीक आहे, सो तुम्हाला तुमची तयारी एवढी असली पाहिजे की बाउन्सर, यॉर्कर, हाफ पिच, फुल टॉस काही येऊ द्या, तुम्हाला 6 मारता आला पाहिजे किंवा ऍटलीस्ट 2-4 रन तरी करता आले पाहिजेत. बोल्ड व्हायचं. ठीक आहे, चलो सिंपल क्वेश्चन आहे. हे काय आहे, इंट्रो. अगेन फॅक्च्युअल क्वेश्चनचा इंट्रो सोपा असतो. कोण होते हे दोघं ते सांगायचंय तुम्हाला. मी टोनगे म्हणणार होतो पण लक्षात आलं भारतीय आहेत. ठीक आहे, नाही भारतीय नेत राजे आणि त्यातले तर चांगले आहेत. सो दोघांनी काय काय केलं किंवा त्यांचा जो टाइम पिरियड होता ते लिहायचा. टिपू सुलतान हा म्हैसूरचा राजा होता, महाराजा रणजित सिंग पंजाबचे शीख साम्राज्याचे संस्थापक होते. ठीक आहे, आणि त्यांचा टाइम पिरियड पण वेगळा आहे, लक्षात घ्या. टिपू सुलतानाचा जो टाइम पिरियड आहे तो 18वा शतक आहे. महाराजा रणजित सिंग यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते मुख्यतः 19व्या शतकाच्या सुरुवातीला आहे. ठीक आहे, आता इथे काय करू शकताय. आता इथे माझ्याकडे मला शक्य नव्हतं म्हणून मी असं सेपरेट लिहिलंय. तुम्ही काय करू शकताय, तुम्ही सरळ, तुम्हाला मी दाखवतो कसं करता येतं. काय करायचं लक्षात घ्या की दोघांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते तुम्ही टेबलच्या स्वरूपात लिहू शकताय. सेम पॉइंट घ्यायचा आणि टिपू सुलताननी त्याच्या राज्यात काय केलं होतं आणि महाराजा रणजित सिंगनी काय केलं होतं, कळालंय. ठीक आहे, सो तसं केलं तर जास्त चांगलं होईल. दोघांचे पॉइंट सेमच आहेत. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की रणजित सिंग इज ऑलमोस्ट सेम ॲज पंजाबचा टिपू सुलतान किंवा टिपू सुलतान इज, ठीक आहे, म्हैसूरचे महाराजा रणजित सिंग. सो दोघांचे सेम पॉइंट आहेत, लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, इंट्रोमध्येच तुम्ही ही गोष्ट लिहू शकता की हे दोनही राजे, मी यांनाच दोघांना का कम्पेअर करायला लावलं, दुसरे कोणी का नाही, निजाम वगैरे का नाही, गणलेला होता. ठीक आहे, मग हे दोघंच का लक्षात घ्या, कारण हे दोघं असे राजे आहेत की ज्यांच्या लक्षात आलंय की ब्रिटिशांचा खरा गेम काय आहे. ब्रिटिशांचा खरा चेहरा ओळखणारे हे दोन राजे आहेत. त्यांच्या लक्षात आलंय की ब्रिटिश किती मोठे गोल्ड डिगर आहेत. हा शब्द पण त्यांच्या हे लक्षात आलंय की ब्रिटिशांचा वरवर दाखवायला जरी ते असे दाखवत असले की नाही आम्ही भारतीयाच्या भल्यासाठी आलोय किंवा तुमचं उत्थान करण्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे, उलट आम्ही बघा घरदार सोडून आलोय, यू शुड बी थँकफुल टू अस. हे ऍक्च्युअली मस्करी नाही, हे त्यांचं म्हणणं होतं की आमचं बर्डन आहे थिअरी. ठीक आहे, सो त्यांचं म्हणणं होतं की आम्ही भारतात आलोय, हे भारतावरचे उपकार आहेत आमचे, तुम्ही आम्हाला थँक्यू म्हटलं पाहिजे, विरोध कसला करताय. सो हे लोक होते ज्यांच्या लक्षात आलं होतं की ब्रिटिशांचं भारतातलं खरं कारण काय आहे किंवा काय नेमकं त्यांना करायचं आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही इंट्रोमध्ये लिहू शकताय. दोघांनी काय काय केलंय, केंद्रीकृत प्रशासन, प्रशासन यंत्रणा त्यांनी अत्यंत चांगलं कंट्रोल ठेवलेलं आहे. आता हे तेच रिझन आहे की ज्याच्यामुळे सिराजुद्दौलाला मात खावी लागली होती, कारण त्याचा विचार करा यार, तुमचा सेनापती दुश्मनाबरोबर कट करतोय तुम्हाला माहित पण नाही, मग तुम्ही कसले राजे किंवा कसले नवाब आहे मग. ओके, सो ह्या दोघांचाही आपापल्या राज्यावर प्रचंड चांगला स्ट्रॉंग होल्ड किंवा कंट्रोल होता, केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था, सेंट्रलाइज्ड ऍडमिनिस्ट्रेशन. आणि म्हणून लक्षात ठेवा की या दोघांबरोबर कधी गद्दारी झालेली नाहीये. ठीक आहे, सो महसूल प्रशासन असेल किंवा सामान्य प्रशासन असेल यांच्यावर खूप जास्त त्यांचं वर्चस्व होतं.
दोघांनी सुद्धा आर्थिक सुधारणा केल्यात आणि महसूल सुधारणा सुद्धा केल्यात. विशेषतः टिपू सुलतान. आता सध्या अमेरिका आणि चायना काय सुरू आहे, किंवा इंडिया अमेरिका पण, टॅरिफ वॉर. टिपू सुलतानांनी 18व्या शतकात टॅरिफ वॉर करून दाखवलं होतं. कळतंय? सो अमेरिकेबरोबर त्यांनी आर्थिक किंवा ज्याला आपण ट्रेड वॉर म्हणतो, व्यापारवादाचं किंवा व्यापार वर्चस्वाचं युद्ध हे टिपू सुलताननी सुरू केलं होतं. ठीक आहे. आणखी एक गोष्ट, त्यांनी भारतीय व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. त्यांचं म्हणणं होतं की हे जे युरोपीय व्यापारी आहेत त्याच्यावर आपण डिपेंड असता कामा नये. ओके. लष्कराचं त्यांनी आधुनिकीकरण केलं होतं दोघांनी सुद्धा. आणि इथे टिपूची भूमिका खूप महत्वाची आहे. दुश्मन का दुश्मन दोस्त होता है, हे आजचं सुद्धा लक्षात घ्या. परराष्ट्र किंवा ज्याला फॉरेन अफेअर्स म्हणतो त्याचं सगळ्यात महत्वाचं तत्व आहे. ठीक आहे. सो हे टिपू सुलतानला त्या काळात माहित होतं की आपले दुश्मन ब्रिटिश आहेत, ब्रिटिशांचे दुश्मन फ्रेंच आहेत. मग आपण काय केलं पाहिजे, फ्रेंचांची मदत घेतली पाहिजे. फ्रेंचांच्या मदतीने त्यांनी काय केलं होतं तर लष्करी आणि राजनैतिक संबंध, आपल्या आर्मीला त्यांनी युरोपियन प्रकारचं मॉडर्न आर्मी बनवलं होतं विथ द हेल्प ऑफ फ्रेंच. आधुनिक पायदळ असेल, तोफखाना. तोफखाना म्हणजे काय, आर्टिलरी. आणि टिपूचं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला पहिला रॉकेटमॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे. परराष्ट्र धोरण पुन्हा एकदा तेच, त्यांनी ब्रिटिश विरुद्ध ग्लोबल अलायन्स करण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने तो सक्सेसफुल नाही झाला. पण लक्षात घ्या, फ्रान्स, तुर्की हे त्या काळातले जे ब्रिटिश विरोधी देश होते त्यांच्याशी हातमिळवणी करून एक जागतिक आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न हा टिपू सुलताननी केला होता. कितना खूंखारताई आहे. ओके. चलो, परिणाम मात्र टिपूला फार यश मिळालं नाही. कारण का नाही टिपू जिंकू शकला? चौथ्या आणि तिसऱ्या दोन्ही अँग्लो मैसूर युद्धात त्याचा पराभव झाला. का? मराठे आणि निजाम यांच्या लक्षात आलं नाही की टिपू जे करतोय त्याला आपण सपोर्ट केला पाहिजे. या उलट त्यांनी ब्रिटिशांना मदत केली. त्यामुळे काय झालंय, तिसऱ्या आणि चौथ्या अँग्लो मैसूर मध्ये त्याचा पराभव झाला आणि त्याची सत्ता संपली, त्याचा मृत्यू झाला. सेम महाराजा रणजित सिंग, त्यांचं पण तेच आहे. बऱ्यापैकी दोघांचे सेमच पॉइंट आहेत, फक्त मी सेपरेट लिहिलेत. तुम्ही काय करू शकताय, कळालंय सगळ्यांना? चलो, आता दोघांमधला परिणाम मात्र दोघांचे वेगवेगळे आहेत. टिपूच्या अपोजिशन मध्ये मराठा आणि निजाम असल्यामुळे टिपूला पराभव सहन करावा लागला. या उलट महाराजा रणजित सिंग यांचं साम्राज्य प्रचंड मोठं होतं. एरिया किती मोठा होता विचार करा. आजचा पंजाब, हरियाणा किंवा इवन हिमाचल प्रदेश, आजचा निम्म्यापेक्षा जास्त पाकिस्तान, अफगाणिस्तानचा बराचसा मोठा प्रदेश, काबूल, कंदाहार एक्सेट्रा, सेंट्रल एशिया मधला काही प्रदेश, जम्मू काश्मीरचा बराचसा प्रदेश, एवढं प्रचंड मोठं होतं शीख साम्राज्य. प्लस त्यांना विरोध करायला एवढं मोठं, जसं मराठे आणि निजाम होते ज्यांनी टिपूला अपोज केलं, तसं इकडे कोणी नव्हतं. त्यामुळे लक्षात घ्या की परिणाम दोघांचा वेगवेगळा आहे. टिपूचा पराभव झाला, पण जोपर्यंत महाराजा रणजित सिंग जिवंत होते तोपर्यंत ब्रिटिशांनी हिम्मत सुद्धा केली नाही शिखांविरुद्ध युद्ध करण्याची. कळतंय? दुर्दैवाने 1839 मध्ये महाराजा रणजित सिंग यांचा मृत्यू झाला. त्यानंतर ब्रिटिशांनी शिखांशी युद्ध केलं आणि पंजाब जिंकला. क्लिअर विथ दिस? मग तोपर्यंत ब्रिटिशांची भूमिका काय होती शीख साम्राज्य संदर्भात? वेट अँड वॉच. ठीक आहे.